प्रश्न पहिला, रिलायन्स इंडस्ट्रीजने गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए हाजिरा. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कशाची उपस्थिती पदार्थाला विद्युत सुवाहक बनवते? ऑप्शन 3 इलेक्ट्रॉन. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? ऑप्शन 2 भंडारा. प्रश्न चौथा, कन्नालडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. प्रश्न पाचवा, प्राथमिक आरोग्य स्थापन करणे व सार्वजनिक आरोग्य राखण्याची प्रतिबंधात्मक उपाय करणे ही कार्ये कोणाची असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हा परिषद. प्रश्न सहावा, कोणत्या प्राण्याची निवड नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणून करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शेकरू. प्रश्न क्रमांक 7वा, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर कोणते ठिकाण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नरसोबाची वाडी. प्रश्न क्रमांक 8वा, पुढीलपैकी कोणते शहर पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडते ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बारामती. प्रश्न क्रमांक 9वा, बाजरी उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राजस्थान. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेलिक्स त्शेकोदी यांची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कांगो. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 11वा, कृत्रिम दात बनवण्यासाठी कोणत्या प्लॅस्टिकचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पॉलिओक्रेलिक. पॉलिओक्रेलिक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 13वा, अफगाणिस्तानास लागून असलेला भारतातील प्रदेश पुढीलपैकी कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 14वा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वाघ. प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या कंपनीने भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित विमान तयार केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 17वा बघा, शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ. प्रश्न क्रमांक 18वा बघा, महाराष्ट्र शासनाने नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाखनिज. पुढचा प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने हिमबिबट्याला घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किर्गिस्तान. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चौथे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, पाने गुंडाळणारी अळी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भुईमुग. प्रश्न क्रमांक 23 बघा, कोणत्या देशात IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस सुरू करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 24 बघा, ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 25 बघा, पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रश्न क्रमांक 26, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1919.
प्रश्न क्रमांक 27 बघा, डॅश डॅश ही कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न क्रमांक 28, शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातारा. प्रश्न क्रमांक 29, आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दिसपूर. प्रश्न क्रमांक 30, कोणाच्या हस्ते नवी दिल्ली येथे इंड्स फूड शो 2024 या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुनील बर्थवाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा. पुढचा प्रश्न क्रमांक 32, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅश डॅशमुळे सुरक्षित राहतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाण्याचे असंगत आचरण आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33, BCG लस डॅश डॅश रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्षय. प्रश्न क्रमांक 34, कोणत्या चित्रपटाला 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओपनहायमर आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर अजूनपर्यंत देखील कुणी आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 36, 1 जुलै 2023 पासून HDFC लिमिटेडचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी HDFC बँक. प्रश्न क्रमांक 37, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोकण. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मॅग्नीज. प्रश्न क्रमांक 39, नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभांकर कोणत्या राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 40 बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात. प्रश्न क्रमांक 41, फेलिस डोमेस्टिक्स हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मांजर. पुढचा प्रश्न क्रमांक 42, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरादरम्यान प्रस्तावित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद. पुढचा प्रश्न क्रमांक 43, कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 8. प्रश्न क्रमांक 44, 500 गिगावॅट वीज निर्मिती अपारंपरिक स्रोतापासून केंद्र सरकारने किती सालापर्यंत करण्याची घोषणा केली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2030पर्यंत. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 45, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजभाषा. प्रश्न क्रमांक 46, मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 47, सलग किती तास उडण्याची क्षमता भारतीय स्वदेशी बनावटीच्या दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित विमानाची आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 36. प्रश्न क्रमांक 38, गाईच्या दुधाचा रंग हा डॅश डॅश या घटकामुळे किंचित पिवळा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅरोटीन. प्रश्न क्रमांक 49, ब्रिक्स देशांच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीलंका. शेवटचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 50, सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानीचा पुरस्कार केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भोपाळ,